आणि पूर्णपणे या महायुती सरकारला 232-35 कुठल्या कधीच इतिहासामध्ये एवढ्या जागा आल्या नव्हत्या। आणि म्हणून त्यामध्ये कोल्हापूर सगळ्यात आघाडीवर आमचं ठरलंय। हे कोल्हापूरकरांनी सांगून टाकलं होतं, त्यामुळे इथल्या महायुतीच्या 10 पैकी 10 जागा आल्या म्हणजे 100% मार्क तुम्हाला मिळाले, 100%। आणि त्यामध्ये 5 आपल्या शिवसेनेच्या जीवाभावाचे शिलेदार निवडून आपण दिले, याचा मला अभिमान आहे। भावानो बहिणीनो, हे कोल्हापूर आहे, आपल्याला माहीत आहे। इथं सगळंच सोपं नसतं, हार्ड असतं, कठीण असतं। खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी। तुम्ही महाआघाडीला तर जमाल घोटाळाच दिला, जाग्यावर टांगा पलटी झाला, टांगा पलटी घोडे फरार। आणि म्हणून अरे आंबेडकराला बनवलं ना बाबा पालकमंत्री, मंत्री, आरोग्य मंत्री, तुम्ही त्याला आमदार केलं, मी त्याला नामदार केलं। कोल्हापूरकरांचा कोणी नाद करायचा नाही ना, मगाशी सांगितलं ज्योतिताईंनी। कोल्हापूर कुस्तीचं माहेरघर आहे, नाद केला तर धोबी पछाड पक्की आहे। जिकडे निघतोय संघटत जाळ आणि धूर, त्याचं नाव आहे पुरेपूर कोल्हापूर। हा कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक आहे। आणि या कोल्हापूर जिल्ह्याने मगाशी अनेक लोकांनी सांगितलं की पहिल्यांदा या राधानगरीला भुदरगडला मंत्री मिळाला, पालकमंत्री मिळाला। आणि आरोग्य खातं हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असलेलं खातं आहे। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देशाला पुढे नेत आहेत, त्यांनी देखील शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य दिलंय। ही दोन्ही खाती मी मुद्दाम शिवसेनेकडे मागून घेतली, आपल्याला सांगतो मी। आणि मी एका विश्वासाने हे आरोग्य खातं तुमच्या प्रकाश आंबेडकरला दिलं। याचं कारण मला या आरोग्य विभागामध्ये काम करायचं आहे, आरोग्य खात्याचा मंत्री मी देखील होतो। सर्वसामान्य माणसाचा जीव वाचवण्याचं संधी आणि भाग्य आपल्याला मिळतं। मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती पैसे दिले आपण? 450 कोटी रुपये, 450 कोटी। हजारो लोकांचे प्राण वाचले। आणि महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी किती दिले होते? 2.5 वर्षात 2.5 कोटी। या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी। हे काम आहे आपलं, हे काम आहे। कोल्हापूरच्या एका शासन आपल्या दरबारी म्हणून एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी आली होती। त्या मुलीच्या हातात एक छोटसं बाळ होतं। ती उभी राहिली समोर, मला वाटलं इथं काहीतरी काम आहे। मी म्हणाल ताई काय? म्हणाले इसका नाम दुआ है। बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधि ने बचाई है, इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा है। किती लोकांचे प्राण वाचवण्याचं भाग्य आपल्याला मिळालं। आणि म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते सर्वसामान्य माणसाशी निगडीत आहे। आणि म्हणून या राज्याची आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे। या राज्यामध्ये अगदी PHC पासून ग्रामीण रुग्णालयापासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या स्वतः पाहण्याचं काम, व्हिजिट करण्याचं काम, मेळघाट पासून मेळघाटमध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोहोचतोय, तिकडे जातोय, तिथली व्यवस्था पाहतोय। आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय, जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत याने थेट जनतेशी संवाद साधला पाहिजे, फील्डवर काम केलं पाहिजे।
तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते. मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात जायचो त्या त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची, काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं. खरं म्हणजे शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम आपण केला. काय पूर्वी लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, योजना नव्हत्या, सगळं होतं, परंतु कटकट नको म्हणून ते सोडून द्यायचे लोक. आणि मग तुमच्या या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी सुरू केलं. मी देवेंद्रजी, अजित दादा आम्ही ठिकठिकाणी गेलो आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, समाधान वाटतं की त्या शासन आपल्या दारीमधून अगदी दाखल्यापासून तर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन पासून घराच्या किल्लीपासून 5 कोटी लाभार्थी लोकांना आपण लाभ दिले. 5 कोटी. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणारा नाहीये, मी लोकांमध्ये रमणारा, लोकांमध्ये जाणारा, सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले 2.5 वर्ष केलं. आणि म्हणून या 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून भरभरून दिली. लँडस्लाइड मॅन्डेट दिलं. ऐतिहासिक दैदिप्यमान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोक